कंपनी कोणतीही असो, प्रोडक्ट बेस असो किंवा सर्व्हिस बेस असो, पण यामध्ये कॉमन गोष्ट एक असते ती म्हणजे आपला डेटा. आणि डेटाला मॅनेज करण्यासाठी आपल्याकडे एक स्किल आहे ते म्हणजे SQL. तर सिंपल 5 स्टेप SQL रोडमॅप समजून घेऊया, जो अंडरस्टँडिंग साठी बेटर राहील आणि स्टेप बाय स्टेप आपण कसं इम्प्रूव्ह करू शकतो हे तुम्हाला नक्की समजून जाईल. तर स्टेप 1 जे आहे ते म्हणजे SQL बेसिक्स. सगळ्यात पहिल्यांदा फाउंडेशन स्ट्रॉंग करा, म्हणजे व्हॉट इज डेटाबेस, व्हॉट इज SQL. तिथे अंडरस्टँड करा की टेबल कसा क्रिएट करतात, डेटा टाइप्सला समजून घ्या आणि बेसिकली लिहायला सुरुवात करा. स्टेप 2 आहे या केसमध्ये CRUD ऑपरेशन्स. आता इथे इम्पॉर्टंट 4 कमांड शिकायचे आहेत ज्या प्रत्येक डेव्हलपर रिअल टाइम ऍप्लिकेशन्स मध्ये यूज करतोय, आणि त्या म्हणजे क्रिएट, रीड, अपडेट अँड डिलीट. याच्याशिवाय SQL कम्प्लीटच होणार नाही, त्यामुळे याला मास्टर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि स्टेप 3 इंटरमिडिएट स्किल. या केसमध्ये तुम्ही थोडं जास्त ॲडव्हान्स लेवलला जावा आणि यामध्ये जॉईन्स, डेटा मॅनिप्युलेशन्स, फंक्शन्स या स्टेजला तुम्ही कव्हर कराल. सब क्वेरीज, ग्रुप बाय, ॲग्रिगेट फंक्शन्स आणि हॅविंग क्लॉज. आणि स्टेप 4 ॲडव्हान्स्ड SQL. आता फोकस करायचा आहे प्रो लेवलसाठी, ज्यामध्ये फंक्शन्स, स्टोअर प्रोसिजर आणि क्वेरी ऑप्टिमायझेशन टेक्निक्स. या लेवलला तुम्ही SQLचे पूर्ण अंडरस्टँडिंग जे आहे ती कम्प्लीट कराल. आणि स्टेप 5 जी लास्ट आहे ते म्हणजे प्रॅक्टिस आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन. ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिस शिवाय इम्पॉसिबल आहे. त्यामुळे प्रॅक्टिस आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन, तुम्ही इंटरव्ह्यूच्या पर्स्पेक्टिव्हने पूर्ण जे क्वेश्चन्स आहेत ते 1 बाय 1 जसं तुम्ही कॉन्सेप्ट शिकत जाल तसं तुम्ही नोट डाऊन करत चला. तर या केसमध्ये इंटरव्ह्यूसाठी ते हेल्पफुल ठरेल. आणि ह्या 5 किल स्टेप्स आहेत ज्या तुम्ही SQL शिकत असताना फॉलो केल्या पाहिजे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.